दिवाळीचे हे काही दिवस जरी शॉपिंगचे, फराळाच्या तयारीचे, सणासुदीचे वाटत असले तरी आम्हा बायकांसाठी ते तसे नसतात. आमच्यासाठी हे सुरुवातीचे काही दिवस मनावर दगड ठेवण्याचे दिवस असतात. का? कारण दिवाळी आली की साफसफाईची मोहीम सुरू होते आणि या मोहिमेत ऑलवेज बायका विरुद्ध घरातले कुटुंबीय असा एक लढा चालू होतो. मग कशाला एवढा सगळा पसारा साठवलाय? तुला सवयच लागली हल्ली अशा वस्तू जमवत बसायची. हा सगळा पसारा यंदा घराबाहेर काढायचा म्हणजे घर कसं दिवाळीला सुटसुटीत रिकामं रिकामं वाटेल. असे डायलॉग आपल्या कानावर यायला लागतात आणि मग आपण जमवून ठेवलेला एखादा कप, एखादा आवडलेला डबा, कुठेतरी आवडलेली एखादी बॅग, अशा सगळ्या वस्तू हळूहळू बाहेर निघतात. आणि खरोखर आपल्यालाही कळत असतं की यांची काही फारशी गरज नाही किंवा या आता एवढ्या उपयोगीही पडणार नाही, तरी आपल्या त्यात भावना गुंतलेल्या असतात. म्हणून जेव्हा घरातल्या या वस्तू बाहेर काढायला लागतात तेव्हा खरोखर मनावर दगड ठेवावाच लागतो. त्यामुळे हे दिवस आले की मला खरंच धास्ती बसते की आता आपल्या आवडीच्या कोणत्या कोणत्या वस्तू अशा घराबाहेर पडणार आहेत आणि मग दिवाळीचा आनंद उपभोगायला मिळणार आहे. म्हणून ऍक्च्युली दिवाळीच्या आधीच्या या काही दिवसांना मी नेहमी मनावर दगड ठेवण्याचे दिवस असंच म्हणते.